नमस्कार मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट आहे 2026-27साठी अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचा 300 कोटीचा निधी वितरित करण्याची मान्यता मिळाली आहे। तर हा जी.आर काय आहे तो आपण पाहणार आहोत। तर चला बघूया आपण। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सन 2026-27 या वर्षाकरता निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन नियोजन विभागाने हा निर्णय दिलेला आहे। तर आपण बघू शकता की ह्या निर्णयाचा आपल्याला पूर्ण तुम्हाला हा जी.आर वाचून दाखवणार आहे मी। हा पूर्ण तुम्हाला जी.आर मी सांगतो की शासन निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 2026-27 वर्षाकरता 750 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित केला होता। ते अगोदर याच्या आधी 150 कोटी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। उर्वरित जो 300 कोटी आहे आता जो देणार आहेत ते 300 कोटी रुपये आपल्याला हा निधी मिळणार आहे। अण्णासाहेब आर्थिक महामंडळाच्या त्यांनी केलेल्या पत्रान्वये त्यांना व्यवस्थापकांना तो निधी दिला जाणार। तर तुम्ही इथं बघू शकता की हा निधी जो आहे इथं दिलेला आहे। लेखार्षण उद्दिष्ट अर्थसंकल्पीय अधिवेशन यापूर्वी वितरित केलेला 150 कोटी आणि आता देण्यात येणार आहे तो 300 कोटी। हा निधी कसा वापरायचा आहे ह्या संदर्भात खाली काही सूचना दिलेल्या आहेत, ते इथं आपण बघू शकतो। इथं बघा, आर्थिक महामंडळ ह्या खालील शर्ती देण्यात आले आहे। कामकाजात सुसूत्रीपणा असावा, विविध खर्चात तपशील व्यवस्थित असावा, कार्यालयीन खर्चात काटकसर करावा, सदर निधी खर्च करत असताना राज्य शासनाची कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्प नियमपुस्तिका तरतूद सर्व अटी शर्ती अनुपालन निधीचा विनियोग करावा, तसेच कोणत्याही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी। सदर निधी खर्च केल्यानंतर त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनासह संबंधित सादर करण्याची जबाबदारी व्यवस्थापक संचालक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची राहील। सदर प्रयोजनासाठी झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रधान महालेखापाल मुंबई यांच्या कार्यालयाने नोंदवलेला खर्च याचा ताळमेळ घालण्याची कारवाई महामंडळाने करावी। सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता बँक खात्यात स्वीय प्रपंची खात्यात अथवा शासकीय लेखाबाह्य ठेवता येणार नाही। तसेच निधी अहरित म्हणजे बँक वित्तीय प्रपंचित स्वीय प्रपंची खात्यात ठेवला असल्यास असा खर्च न होणारा निधी शासन खाती जमा करण्यात जो निधी वापरता येणार नाही तो निधी आपल्याला रिटर्न करायचा आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 300 कोटी रुपये आहरित व संवितरित करण्याचा सहसचिव, उपसचिव, नियोजन विभाग हे नियंत्रक अधिकारी असतील। तसेच कार्यसन अधिकारी, नियोजन विभाग हे आहरण व संवितरण अधिकारी असतील। सदर अनुदान महाराष्ट्र कोषागार नियमातील विविध नमुन्यातील देयविहीक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास मंडळ मुंबई यांच्या संवितरण करण्याचा अधिकार नियोजन विभाग यांना देण्यात आलेला आहे।